सुट्टीचा दिवस असो किंवा नसो, आमच्या दिवसाची सुरुवात होते ती 6:30ला. कारण आधी 6:30ला उठतो म्हणजे उठतोच आणि उठल्यानंतर त्याचा कल्ला लगेच सुरू होत असतो. इथे मी बनवते आधीसाठी खीर, कारण त्याला सकाळी सकाळीच भूक लागलेली असते, मग त्याचा कल्ला काय सुरूच होत असतो. झालं का? हो, आवडते हो. आधी कसला भारी दिसू राहिला. भारी दिसतो. इकडे बस, आधी तिथंच बस, इकडे येऊ नको. आपल्याला दूर जायचं ना. डॅडा काय म्हणते, आधी भारी दिसतो. कोणासारखा दिसतो तू? मम्मी सारखा. आधी एकदा बाप्पा करून दाखव रे. बाप्पा बाप्पा. तू बाप्पा कसा करतो सांग बरं. इकडे कर ना, आधीच तर उशीर झालाय ना. असं नाही करायचं बाळा. त्याला टोपी घाल वरती. हा, टोपी घालाय ना. थांब ना एका जागी. कुठे जायचं असतं? कुठे जायचं? आपल्याला कुठे जायचं? भूर जायचं. भर जायचं. बघ, गंध शोधतोय ना तू. कर. अरे वा, छान. चला, बाय करा. झालं आता. टोपी घाल. टोपी घाल. हे तर आहे मशीनवर टोपी बघ. हा, नंतर घालतो ना. चला, आता टोपी घालायची. छोटी झाली का त्याला ही टोपी? नाही का? बरोबर झाली का? बरोबर. हा, बरोबर. कानाच्या वरून घ्या ना. घालू देत नाही ना. काढली मी ठेवतो त्याला. बरोबर. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? तर आज आम्ही चाललोय एका ठिकाणी. कुठे ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आधी आणि आधीचे पप्पा ऑलरेडी खाली गेलेले आहेत आणि माझी वाट पाहत आहेत, तर मी पण आता खाली चालले. आणि फायनली आम्ही डी-मार्टला पोहोचलेलो आहोत. आधी आणि आधीचे पप्पा गेलेले आहेत ट्रॉली घेण्यासाठी. मी थोडीशी मागे राहिलेले होते. आज शनिवार असल्यामुळे डी-मार्टमध्ये जरा गर्दी कमीच होती, कारण विकेंड जरी असला तरी सर्वच लोकांना शनिवार आणि रविवार अशी 2 दिवस सुट्टी नसते. यांना तर शनिवार आणि रविवार अशी 2 दिवस सुट्टी असते. मग आम्ही काय करतो, आमची जी कामे आहेत, शॉपिंग करणं असेल किंवा मग काही खरेदी करायचं असेल, बाजार किंवा मग इतर काही गोष्टींची खरेदी करायची असेल, ती आम्ही सर्व शनिवारीच कंप्लीट करून घेतो, जेणेकरून रविवारी यांना थोडंसं रिलॅक्स वाटेल आणि आराम करता येईल. त्यामुळे बरीचशी कामे आम्ही शनिवारी संपवतो. आणि मी इथे आलेले आहे बॅगला टॅग करून घेण्यासाठी. तोपर्यंत आधी आणि त्याचे पप्पा पुढे देखील गेलेले आहेत. डी-मार्टमध्ये गेल्यानंतर खूप साऱ्या वस्तू असतात, खूप साऱ्या गोष्टी असतात आणि त्यातही खूप साऱ्या व्हरायटी असतात. त्यामुळे खूप गोंधळ होऊन जातो. आणि आमचं काय झालं माहिती आहे का, मी यांना लिस्ट सांगितली, यांनी केली देखील, पण ज्या मोबाईलमध्ये यांनी लिस्ट केलेली होती तो मोबाईल नेमका आमचा घरीच विसरून राहिला. त्यामुळे आमचा देखील आज खूप गोंधळ उडालेला आहे. पण काही हरकत नाही, माझ्या जे लक्षात आहे ते आम्ही घेऊनच जाऊ.
आणि सगळ्यात शेवटी मला पाहिजे होता एव्हरेस्टचा मीठ मसाला, जो की मी त्यांना विचारला देखील पण तो अवेलेबल नव्हता. बाकी सगळे एव्हरेस्टचे मसाले अवेलेबल होते. आणि इथे त्यांनी आधीला एक खेळणं दिलेलं आहे, त्यामुळे आधीची गाडी एकदम खुशीत आहे. टॉयज सेक्शनमध्ये गेल्यानंतर त्यांचं चाललेलं असतं आधीसाठी हे घेऊ ते घेऊ, पण मी काही जास्त त्याला खेळणी घेऊन देत नाही. कारण आधीचं कसं असतं माहिती आहे का, प्रत्येक खेळणं ना त्याच्यासाठी ज्या दिवशी घेतलं ना त्याच दिवशी फक्त ते नवीन असतं, नंतर त्याची तोडफोड करायची असते किंवा मग तो त्याच्याकडे पाहत देखील नाही, मग कशाला घेऊन द्यायचं. त्यामुळे मग मी जास्त खेळणे वगैरे त्याला घेऊन देत नाही. आणि आधीचं सेक्शन तर संपलेलं आहे, पण आता सुरू होत आहे आधीच्या पप्पांच्या आवडीचं सेक्शन, कारण त्यांना तांबे आणि पितळी ह्या भांड्यांची खूप आवड आहे. आणि आता इथे आमचं बिलिंग वगैरे झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो. बाहेर डीमार्टमधूनच आईस्क्रीम घेतलं, आईस्क्रीम मस्त एन्जॉय केलं. आधीला पण खूप आईस्क्रीम खाण्याची इच्छा होत होती, बट मी त्याला एकदम थोड्या प्रमाणात दिली, कारण त्याला सर्दी होण्याची भीती असते, त्यामुळे मी त्याला जास्त आईस्क्रीम वगैरे किंवा जास्त गार पदार्थ काही देत नाही. आणि आता आम्ही आईस्क्रीम वगैरे खाऊन झाल्यानंतर घरी आलो आहे. घरी मस्तपैकी असं पावसाचं वातावरण होतं, अगदी हलकी फुलकी रिमझिम येत होती. आणि लकीली झालं असं की आम्ही घरी येऊन पोहोचलो आणि लगेचच पाऊस सुरू झाला, नाहीतर आम्ही पावसात सगळे भिजून गेलो असतो. मग घरी आल्यानंतर आधीला थोडंसं जेवण वगैरे घालून त्याला झोपी घातलं. मग तयारी सुरू झाली ती आमच्या जेवणाची. जेवण म्हणजे काय, आज जास्त भूक वगैरे नव्हती, त्यामुळे मस्त गरमागरम पोहे केले आणि बाहेर वातावरण देखील छान होतं. मग काय मस्त पोह्यावर ताव मारला, यांनी देखील पोहे मस्त एन्जॉय केले. आणि आता इथे आधीच्या पप्पांना पोह्यांसोबत टोमॅटो केचप लागतो म्हणजे लागतोच. आणि आता मला सांगा, तुमच्यापैकी किती लोक पोह्यामध्ये टोमॅटो केचप घेऊन खातात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजच्या ब्लॉगमध्ये बस एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.